श्री स्वामी समर्थ. वैदिक कॅलेंडरनुसार 2 नोव्हेंबरला सुरू होणारी कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी ही 3 नोव्हेंबरला सकाळी 5:07 संपत आहे. त्यामुळं यंदाची तुळशी विवाह आपल्याला 2 नोव्हेंबर रोजी साजरा करायचा आहे. घराच्या अंगणामध्ये, बाल्कनीत किंवा पूजास्थळी आपण तुळशीचं रोप लावून त्यावरती आपण रांगोळी काढून ते सजवत असतो. तुळशीजींना आपण बांगड्या, स्कार्फ, साडी आणि सर्व मेकअपचं सामान अर्पण करत असतो. तुळशीच्या रोपाच्या उजव्या बाजूला आपण शाळीग्रामाची स्थापना करतो. तुळशी माता आणि शाळीग्रामाला गंगाजलानं स्नान करून आपण चंदनाचा तिलक आणि तुळशीच्या रोळीचा तिलक लावत असतो. त्यानंतर फुलं, नैवेद्य, मिठाई, ऊस, पंचामृत आणि शेंगदाणं इत्यादी अर्पण करून आपण धूप दीप लावतो. शाळीग्रामजींना आपण तांदूळ अर्पण केले जात नाहीत. यावेळी आपण तीळ आणि पांढरं चंदन अर्पण करत असतो. योग्य मंत्रांचा जप आणि उच्चार केल्यानंतर आपण तुळशी आणि भगवान शाळीग्रामांच्या 7 फेऱ्या करत असतो. त्यानंतर तुळशी विवाहाच्या मंगलाष्टका म्हणून आणि आरती करून आपण याची सांगता करत असतो. मात्र ह्या सर्व गोष्टी करण्यासोबतच आपण आपल्या घरामधील काही वास्तुदोष निवारण करायचे असतील तर त्यासाठी देखील हा तुळशी विवाह खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळं तुमच्या घरामध्ये जर काही वास्तुदोष तुम्हाला सांगितले असतील तर यंदाच्या तुळशी विवाहाच्या वेळेस तुम्ही दिलेले पुढील उपाय नक्की करून पहा, ज्यामुळं तुमच्या घरामधील वास्तुदोष दूर होण्यासाठी मदत होईल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुळशी विवाहाचं धार्मिक महत्त्व खूप आहे. असं म्हणलं जातं की जे भक्त तुळशी आणि शाळीग्रामाचा विधिवत विवाह करतात त्यांना कन्यादाना इतकंच पुण्य मिळतं आणि जीवनामधील सर्व संकटांपासून मुक्तता देखील मिळते. तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा अवतार मानलं जातं. म्हणून या दिवशी तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद, प्रेम, समृद्धी येते आणि शिवाय अविवाहित मुलींना देखील इच्छित पती मिळण्यासाठी मदत होत असते. तुलसी श्री महालक्ष्मीर विद्या विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवी देमनं प्रिया. हा पूजन मंत्र जर आपण उच्चार केला तर नक्कीच आपल्याला तुळशी माता आपल्यावरती प्रसन्न होऊन इच्छित अशी फलप्राप्ती आपल्याला होत असते. वास्तुदोष निवारणामधील पहिला उपाय म्हणजे तुळशीचं स्थान. तुळशीचं रोप घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणं हे खूप शुभ मानलं जातं. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहत असते आणि वास्तुदोष कमी होत असतात. यावेळी दुसरा उपाय आहे ते म्हणजे तुळशीची पूजा. आपण विवाहाच्या दिवशी तुळशी मातेची विशेष पूजा करून दीपक लावत असतो. तुळशी मातेला शृंगाराचं साहित्य जसं की लाल हिरव्या बांगड्या, बिंदी, चुनरी, बिछवे इत्यादी वस्तू आपण अर्पण केल्या तर आपल्या घरामध्ये शांती आणि सुखसमृद्धी येत असते. तिसरी गोष्ट म्हणजे तुळशीभोवती पाण्याचा फवारा मारणं. तुळशी विवाहाला तुळशीभोवती गंगाजलाचा फवारा मारणं हे खूप शुभ मानलं जातं. यामुळं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत असते. नंतरचा उपाय आहे तो म्हणजे तुळशीजवळ दीपक लावणे. तुळशी विवाहाला घराच्या अंगणामध्ये तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यानं घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो. हा सकाळी आणि संध्याकाळी लावणं हे खूप जास्त प्रभावी असतं. तुळशीला माळा घालणं हा देखील एक उत्तम उपाय आहे. या दिवशी आपण तुळशी मातेला फुलांची माळ घालणं आणि त्यासोबतच हळदी कुंकवानं सजवून वास्तूनुसार खूप शुभ असतं. हे घरात सुख आणि आरोग्यासाठी लाभदायी असतं. तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला स्वच्छता राखणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. घराची चांगली स्वच्छता आणि घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये कापूर किंवा गुगुळाचा धूप द्यावा. असं केल्यानं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वास्तुदोषांचा नाश होत असतो. पुढचा उपाय आहे ते म्हणजे मौली किंवा कलाव्याचा उपाय. तुळशी विवाहाला एक मौली किंवा कलाव्यावरती 11 किंवा 14 गाठी बांधून तुळशीच्या रोपणावरती अर्पण कराव्या. यामुळे घरामधील कलह आणि भांडणं कमी होत असतात. तुळशी विवाहाला तुळशी मातेजवळ बेलपत्र वाहणं हे खूप लाभदायी मानलं जातं. त्यामुळं घरामध्ये सुखशांती आणि समृद्धीचा वास होत असतो. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेची परिक्रमा केल्यानं देखील घरामधील वास्तुदोषांचा प्रभाव कमी होत असतो. ही परिक्रमा एकादशीच्या दिवशी 11 किंवा 21 वेळा करणं हे खूप शुभ असतं. पुढचा उपाय आहे ते म्हणजे तुळशी मातेजवळ केशर वाहण्याचा. तुळशी विवाहाला तुळशीच्या रोपाला केशराचा टिळा लावा. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द टिकून राहते आणि तुमच्या घरामधील वातावरण शुद्ध होण्यास मदत होत असते. दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला तुळशी मातेचे काही उपाय करू शकतो. जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची पानं स्वच्छ लाल कापडामध्ये बांधून ठेवा.
ते तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा. असं मानलं जातं की हा उपाय केल्यानं आर्थिक समस्या दूर होतात आणि व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पैशांची कमतरता नष्ट होत असते. या दिवशी तुम्ही उपवास ठेवला आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर तुम्हाला तुळशी आणि विष्णूला प्रिय मानलं जातं. उपवास करताना विशेषतः सप्तधारा मंत्राचा जप करा, ज्यामुळं भगवान विष्णू आणि तुळशी विवाह यशस्वी होण्यास मदत होत असते. तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला पुढील एका विशेष मंत्राचा जप करायचा असतो. ओम श्री कृष्णाय गोविंदाय प्रणतक्लेशाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय तुलसी विवाह करिष्ये. या दिवशी आपल्याला ब्राह्मणांना अन्नदान करणं आणि दान करणं हे देखील खूप शुभ असतं. यासोबतच ब्राह्मणांना तुळशीच्या झाडाशी संबंधित कपडे, फळे आणि मिठाई अर्पण करा. हे दानधर्म आहे आणि यामुळं तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि पुण्य जमा होण्यास मदत होत असते. तर अशा पद्धतीनं दिलेल्या उपायांचा तुळशी विवाहाच्या वेळी नक्की वापर करा आणि तुमच्या घरामधील वास्तुदोष आणि आर्थिक समस्या नक्की दूर होण्यास यामुळं मदत होईल. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला सर्वांना तुलसी विवाहाच्या देखील खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.